नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे. मातृत्व भाग 3. आजही ती तशीच रडत होती. त्याने तिला शांत केलं. किचन मधून दूध गरम करून आणलं. कसं बसं ते तिला पाजलं आणि झोपवलं. स्वतः मात्र तसाच उपाशी विचार करत झोपी गेला. काही दिवस रुटीन सुरू राहिलं आणि एक दिवस उगवला. तोच मुळे आशेचा किरण घेऊनच. सकाळी गिरीशचा डब्बा बनवत असताना तिला एकदम मळमळून आलं. तिला वाटलं पित्त असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं. पण गिरीशला दारात उभी राहून पाय करत असताना तिला भोवळ आली. ते पाहून गिरीश माघारी फिरला. ऑफिसमध्ये येत नसल्याचं कळवलं आणि ताबडतोब गौरीला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिला चेक केल्यानंतर डॉक्टरांनी आई होणार असल्याची गोड बातमी दिली आणि गिरीशच्या आनंदाचा पारावाच नाही उरला. गौरी शुद्धीत येताच तिला त्यांनी बातमी दिली आणि गौरी भरून पावली. घरी आल्यावर आई बाबांना कळवलं. तिच्या माहेरी कळवलं. सगळ्यांना आनंद झाला. जसे दिवस सरत होते गिरीशला तिला फुलासारखं जपत होतं. तिच्या खाण्यापिण्यापासून ते औषधापर्यंतच सगळं जातीने बघत होतं. त्याचं कारणही तसंच होतं. डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं गौरीने मातृत्वाचा ध्यास घेतलाय. ते गर्भधारणा तिला झेपेल असं नाही, कारण शारीरिक दृष्ट्या हे गर्भधारण तिला झेपेलच असं नाही, कारण शारीरिक दृष्ट्या ती अस्वस्थता तिला पेलवण्यासारखी नाही. पण असं असूनही तिला हे समजवण्याच्या पलीकडे आहे. त्यात ॲबॉर्शन किंवा गर्भपात तिच्यावर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या परिणाम करू शकेल, ज्यातून ती सावरणं कठीण होईल. त्यापेक्षा आपण तिच्या गर्भावस्थेत जपणं सोयीस्कर ठरेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. दिवसागणिक कॉम्प्लिकेशन वाढतील, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांच्या वक्तव्यामुळे गिरीश आणखीनच धास्तावला होता. पावसाच्या सरीमध्ये दिव्याची वाट जपावी तसं तो गौरीला जपत. गौरी मात्र खूप खुश होती. ती वांझोटी नाहीये हे सिद्ध झालं होतं. तिचा गोतावळा तिच्या भोवती पुन्हा जमला होता. गिरीशच्या आईला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. तिच्या माहेरहून आणि इतर ठिकाणाहून खूप सल्ले येत होते. कोणीतरी भेटायला येत जात होते. रेलचेल वाढली होती. 7वा लागला आणि आईने आग्रहाने तिला मुंबईला नेले. डोहाळे जेवण छान पार पाडलं. रीतीनुसार ती माहेरी देखील गेली. पण गिरीशने चान्स नको म्हणून तिला परत पुण्याला आणलं. तिथे त्याची आई आणि तिची आई दोघीने हट्टाने हजर झाल्या. 9वा लागल्यापासून तिला कम्प्लिटली बेड रेस्ट सांगितली होती. शेवटी ती वेळ येऊन ठेपली. गौरीला लेबर रूम मध्ये ऍडमिट केलं. सोबत गिरीशही होताच. तिचा हात हातात घेऊन तो तिला धीर देत होता. तिला कळा येताच त्याचं हृदय पिळवटून जात होतं. पण त्याला काहीच करता येत नाही. शेवटी त्यासाठी बाई पण आणि आई पण असावं लागतं. शेवटची एक कळ आली आणि तिची किंकाळी आणि बाळाचा आवाज एकदम असमंत उठला आणि गौरी बेशुद्ध झाली. नर्सने बाळाला आंघोळ घालायला नेलं. गौरीला मुलगी झाली होती. डॉक्टर आले. त्यांनी गौरीला चेक केले आणि गिरीशच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, मन घट्ट करा. खूप कमी वेळ आहे तिच्याकडे. शेवटचं भेटून द्या. डॉक्टर काहीच करू शकत नाही का आपण? प्लीज डॉक्टर वाचवा माझ्या गौरीला. गरज आहे हो तिची मला, माझ्या बाळाला. तो कळकळून म्हणाला. सॉरी मिस्टर करतो, आता माझ्या हातात काहीच नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. असं म्हणून डॉक्टर निघून गेला. गौरीला थोड्या वेळाने शुद्ध आली. त्याने तिचा थरथरता हात हातात घेतला. नर्सने बाळाला तिच्या कुशीत ठेवलं. तिनं त्या गोड छबीला डोळे भरून निहाळले. अगदी मातृमुखी होती तिची लेक. तुम्हाला माहित होतं ना? तुला माहित होतं ना? मग का फसवलंस मला? बोल ना. माहित होतं ना हे गर्भधारण तुला माझ्यापासून कायमचं दुरावेल असं म्हणत तू रडत होता. पण तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. ए वेडू, रडतोयस काय? बाबा झालास ना. बघ आपली छकुली कशी हसतीये. लबाड. आणि मागचं सारं विसर आता. वेळ कमी आहे माझ्याकडे म्हणून तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. हो हो, मला माहित होतं की मी यातून नाही वाचणार. पण मला तुला खऱ्या अर्थाने पूर्णत्व बहाल करायचं होतं. तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकायचं होतं. आज मी खऱ्या अर्थाने तुझी गौराई सिद्ध झाली. येते मी. फक्त माझ्या ह्या काळजाच्या तुकडाला सांभाळ. 9 महिने तिला माझ्या उदरात जपलं. आता हिची जबाबदारी तुझ्यावर टाकून निर्धास्तपणे मी जाते. सांभाळ माझ्या बाळाला. असं म्हणत त्याच्या मिठीत प्राण सोडले. गौरी. तो ओरडला, पण त्याचा चित्कार ऐकण्याआधी मी त्याच्यापासून खूप दूर निघून गेलो.
तिचे शेवटचे विधी आटोपले. आज तिचं 12वा होतं. गौरीचा हार घातलेला फोटो समोर गिरीश गुडघ्यात मान घालून बसला होता. रडून रडून गालावर अश्रू सुकले होते. पाहुणे येत होते. गिरीशचे सांत्वन करत होते. बरीच मंडळी जमली होती. इतक्यात झोप मोड झाल्यामुळे छोटी रडू लागली. तिला घ्यायलाच गिरीशची आई पुढे झाली. तोच मागून कोणीतरी म्हटलं, जन्मदात्या आईला खाल्लं, आता का रडते पांढऱ्या पायाची सटली. आणि आईने हात आखडून घेतला. तोच गिरीश उठला. त्याने हळुवारपणे बाळाला उचललं, तिला शांत केलं आणि वळून तो सगळ्यांना म्हणाला, बस आता बस झालं. या तुमच्या भाकड समजुतीने माझी गौरी माझ्यापासून कायमची दुरावली. आता माझ्या बाळाच्या बाबतीत मी हे होऊ देणार नाही. मी जातोय कायमचं अशा ठिकाणी जेथे माझ्या मुलीवर या भोळसट समजुतीचं सावट पडणार नाही. माझ्या गौरीने तिच्या या चिमुकल्या छबीची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. मी निघतोय. गिरीश थांबणार आहे. आम्ही काय केलंय? ती गेली त्यात आमचं काय चुकलं? आमच्या माथी काय हे पाप? तोंडाला पदर लावत आई म्हणाली, आई अगं हेच तर चुकलं ना तुमचं. तुम्ही या रूढी परंपरामध्ये इतके गुरफटला आहात की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडून निसर्ग नियमानुसार झाली नाही की तुम्ही लोक त्या व्यक्तीला अशा तुच्छतेने वागवता की तो जीवाला कंटाळून तो पणाला लावून मोकळा होतो, अगदी मागचा पुढचा विचार न करता. माझी गौरी सुद्धा अशीच तुमच्या या तुसडेपणाला आणि टोमण्यांना बळी पडली. जीवावर बेतेल हे माहीत असूनही गर्भधारणाला सामोरे गेली. आता मला ह्या जुन्याची पुनरावृत्ती नकोय. निघतोय मी असं म्हणत त्या तान्हुलीला घेऊन तो त्या बरबटलेल्या विश्वातून बाहेर पडला. कधी न भरून निघणारं अपूर्णत्व देऊन कायमचं. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब.